लोकसभा निवडणुकी 2024 मध्ये न्यू वोटर्सचा कल कोणाकडे आहे आणि न्यू वोटर्स काय विचार करून मतदान करणार आहे. आपल्याबरोबर हे सगळे न्यू वोटर्स आहेत, लॉ स्टुडंट आहेत. काय त्यांचं विजन असलं पाहिजे आणि नेमकं आपा राज्यातलं जे राजकारण घडलेलं आहे, जी फोडाफोडी घडलेली आहे, त्यामधले जे टेक्निकल पॉईंट्स आहेत त्यांनी ते कसे बघितलेले आहेत आणि कसे वाचलेले आहेत. यापुढे त्याचा काय फरक किंवा पराभव येणाऱ्या निवडणुकीत पडू शकतो का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हे सगळे लॉचे विद्यार्थी आहेत. दादा, नाव काय तुझं? अक्षित हेरकर. पहिला वोटर आहे. काय विचार करून तू मतदान करणार आहे? ह्यावेळेस आज सध्या देशाची परिस्थिती जर पाहायची झाली तर पब्लिक फंडेड युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्याच्यामध्ये फीस वाढ हे एक मोठं प्रकरण आहे. दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्राची स्थिती पाहायची झाली तर जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत ती पटसंख्या कमी म्हणून बंद करण्यात आल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं जो पडेदा लिखेदा वही सवाल करेदा असं म्हणलं जातं. परंतु जर आम्हाला शिकूच दिलं नाही तर प्रश्नच निर्माण होणार नाहीत, विद्यार्थी प्रश्नच करणार नाहीत. आज पक्षफुटीचं राजकारण मोठ्या प्रमाणात राज्यात झालंय. प्रत्येक राज्यात हे प्रकरण होत आहे. शिवसेना याच मातीत वाढलेला मराठी अस्मितेचा असलेला पक्ष, बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फोडण्यात आला. त्याच्यानंतर फक्त त्याला फोडून जमलं नाही म्हणून राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं काम या महाभागांनी केलं. मग खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचे मुद्दे आज तुट आहेत. विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न आहेत, ते कोण मांडत नाहीये. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र आज अव्वल आहे, ते प्रश्न तुम्ही आज मांडत नाहीये. खऱ्या अर्थानं प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपण कुठल्या स्थानी आहोत, आपल्या देशात 66व्या स्थानी आहे, ते प्रश्न आज कुणी मांडत नाहीये. आणि जे बोलतंय जो पडेदा लिखेदा जो सवाल तेरेदा वो जेल में जायदा, खऱ्या अर्थानं आज या देशामध्ये एक नीतिमत्तेचं राजकारण आहे. कोणचं तर ती राजकारण नीतिमत्तेचं जे होतं, अटल बिहारी वाजपेयीनं देखील राजकारण केलं आणि लालकृष्ण अडवाणी आणि इंदिरा गांधीनं देखील राजकारण केलं. त्या नीतिमत्तेच्या राजकारणाला आज छेद देण्याचं काम हे सरकार ठरत आहे. खऱ्या अर्थानं जे तेल भेज दो, भेल भेज दो और जो बोलेदा उसे जेल भेज दो, अशा प्रकारचं राजकारण आज या महाराष्ट्रामध्ये आणि आज या देशामध्ये होत आहे. त्याच्यामुळे न्यू वोटर आणि नवीन प्रथम मतदान करणारा युवक म्हणून आमच्यासाठी जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे, विद्यार्थ्यांचे मुद्दे. दादा, तुला कुठल्याही पक्षाकडनं अशी मागणी किंवा ऑफर आले? तुझं भाषण चांगलं आहे, मुद्दे देखील चांगले मांडतोय. कुठल्या मतदारसंघात बिलॉंग करतो? मी लातूर जिल्ह्यातनं बिलॉंग करतो. लातूर जिल्हा उदगीर मतदारसंघ. उदगीर मतदारसंघ म्हणजे त्या महाशयांचा मतदारसंघ ज्या संजय बनसोडेंनी निवडून आल्यानंतर त्यांना पवार साहेबांनी राज्यमंत्री केलं आणि राज्यमंत्री फर्स्ट टाइम निवडून आल्यानंतर राज्यमंत्र्यानंतर आज त्यांनी पवार साहेबांना धोका दिला, गद्दारी दिली. आज ते अजित पवार गटात आहेत. म्हणजे ज्या लोकांनी भाजपा विरोधात कुठेतरी मतदान मागितलं, आम्ही लोकशाहीचं समर्थन करतोय, लोकशाही वाचली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, भाजपा हरली पाहिजे, हा मुद्दे ज्यांनी जनतेमध्ये घेऊन गेले होते, हे मुद्दे घेऊन त्यांनी मतदान मागितलं, निवडून आले. तेच आज निवडून आल्यानंतर कुठेतरी जनतेशी गद्दारी करून भाजपाच्या मांडी लावून सत्तेत बसलेत. स्वतःचे घोटाळे लपवून घेत आहेत. 70,000 कोटीचा सर्वात मोठा घोटा अजित पवार या महाशयांनी लपवला. त्याच्यानंतर जरांडेश्वर कारखान्याचा घोटाळा जो आहे तो लपवण्यात आला. म्हणजे आज घोटाळे लपवण्याचं काम आहे आणि भाजपामध्ये जो जाईल तो भाजप एक प्रकारे आज वॉशिंग मशीन झालेला आहे. म्हणजे भाजपामधून निघालं ती कपडे साफ होतात आणि तुमचं कॅरेक्टर पण साफ होतंय. ह्याचं उत्तम उदाहरण नांदेडचे आदरणीय अश्वथराव चव्हाण साहेब, ज्यांनी आदर्श सोसायटी घोटाळा केला, आज ती साफ झालेली आहे. नक्कीच एकूणच तुझा कल आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या सगळ्या घडलेल्या घडामोडीमध्ये संताप देखील तू व्यक्त केलेला आहे. ताई, कुठल्या मतदारसंघातनं येतेस तू आणि फर्स्ट वोटर आहेस, तर काय विजन बघून तू वोट करणार? माझं नाव नीरा चौधरी आहे. मी अमरावती मतदारसंघातून येते. जसं की आपल्याला माहिती आहे की विदर्भातील खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी अमरावतीला पुण्यात शिकायला येतात, पण त्या प्रमाणात वाहतुकीची सुविधा केलेली नाहीये. आजही आम्हाला घरी जायचं असेल तर निदान 2-3 महिने आधी रेल्वेचं तिकीट करावं लागतं आणि ते करून सुद्धा सीट भेटेल याची गॅरंटी नसते. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मोर्शी वरुड तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात संत्रा उत्पादन होते, पण ती संत्रा घेण्यासाठी मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या पाहिजे त्या तिकडे नाहीये. त्याचं उत्पादन आहे पण ते घेतलं जात नाही, त्यामुळे त्याला भाव भेटत नाहीये. तर उत्पादन शेतकऱ्यांना भाव भेटत नाहीये. अजून कनेक्टिव्हिटी तुमच्या इथे चांगलीशी नाहीये असं म्हणताय तुम्ही. त्यासोबतच आणखीन काय मुद्दे आहेत ते सुधारले पाहिजेत, ते कोण सुधारणार आणि काय वाटते पुढच्या सरकार कोणाचं असणार? पुढचं सरकार तर जे लोकशाहीला कदाचित समर्थन करेल आणि सर्वसाधारण माणसांचे मुद्दे उठवतील ते कोणीही चालेल. नक्कीच बिटवीन द लाईन्स असं उत्तर दिलेलं आहे आणि असंच युवा पिढीकडनं चांगले उत्तर अपेक्षित आहेत. दादा, काय सांगशील एकूणच या सगळ्या घडामोडींवरती? कुठल्या जिल्ह्यात नाही, तसं कुठल्या तालुक्यात नाही, तर कुठल्या याला रिप्रेझेंट करतो आणि इकडे काय शिकतो? मी आता इथं ILS लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे, फर्स्ट इयर मध्ये.
आणि माझा मतदारसंघ बीड आहे. बीड हो. काय वाटतं बीडमध्ये परिस्थिती? काही पंकजाताई आणि बजरंग सोनवणे काय लढत चाललेली आहे? आता तसं जर आपण वरून जर पिक्चर पाहिलं ना तर दिसतंय की हे जे पक्षफुटीचं जे घाणेरडं राजकारण मागच्या काळात झालं त्याच्यामुळं बरेचसे नेते जवळपास 80-90% नेते हे पंकजाताई सोबत आहेत. परंतु ह्या राजकारणामुळेच सर्वसामान्य लोक जे आहेत ते आज सरकारवरती एकदम नाराज आहेत. त्याच्यामुळं ही जी लोक आहेत ही निश्चितच सरकारच्या विरोधात मतदान करणार आहेत. आणि मागचे 10 वर्ष झाले बीजेपीचं सरकार होतं. आज आपण पण विकास बोलला जातो. आपण ब्रिज रोड्स हे सगळे बनलेले बघितले जातं. मेट्रोचं एक मोठं उदाहरण आपल्याला घेतलं जातं. याचा कुठे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत नाही का? नाही ना. आता जर मी बीडचा आहे ना तर मग मी बीड बद्दल बोलतो ना. बीडमध्ये जर तुम्ही आज पाहिलं तर एक मेडिकल कॉलेज नाही, एक लॉचं कॉलेज नाहीये, एक इंजिनिअरिंगचं कॉलेज नाहीये. मग तुम्ही जर विकास म्हणताय तर तुम्ही फक्त रस्ते बांधून पुलं बांधून विकास होणार आहे का? तुम्ही फक्त जर हार्ड इन्फ्रास्ट्रक्चरकडे जर लक्ष दिलं आणि सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष दिलंच नाही तर त्यांनी विकास होणार आहे का? त्याच्यामुळं या गोष्टींकडे लक्ष देणारा आम्हाला उमेदवार यावेळेस निवडून द्यायचा. केंद्रात कोण असावं काय वाटतं? कारण राज्यात एकाचं वेगळं सरकार असावं, केंद्रात वेगळं असं सातत्याने लोकांना वाटत असतं. तुझं काय मत? नाही, निश्चितच यावेळेस माझं असं मत आहे की सरकार बदललं पाहिजे. कारण 10 वर्षामध्ये जे काही 15 लाख आमच्या अकाउंटला येण्याची बोली चालती ते काही आले नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार येणार होता, तो भेटला नाही. वेगळे मुद्दे होते. शेतकऱ्यांचं आयुष्य डबल करायची गोष्ट झाली होती, ते काही झालं नाही. आज पाहतो आपण 2014ला जे शेतकऱ्यांच्या पीक मालाला भाव होते तेच किंवा त्याच्यापेक्षा कमी भाव आज याच्यासाठी चालू आहे. त्याच्यामुळं जे आता आम्ही जर शेतकऱ्याच्या कुटुंबातून येतोय आणि आम्हाला जर का आम्ही जे शेती वगैरे करतो त्याला जर भाव भेटत नसेल तर आम्ही नक्कीच आमची इच्छा हीच असणार आहे की सरकार आम्हाला बदललं पाहिजे. फर्स्ट वोटर म्हणून ती तुझी भूमिका खरंच खूप छान मांडलेली आहे. पुढे विजन काय असावं आणि पुढे विकास कामं काय असावी ही देखील तू सगळी भावना आपल्या माध्यमांवरती व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल तुझं खूप खूप आभार. दादा नाव काय तुझं? पूर्ण आलं? नमस्कार, माझं नाव हर्षवर्धन, मूळचा कोल्हापूरचा आहे. मी ILS विधी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे विधीचं. मूळचा कोल्हापूरचा. कोल्हापूर. अच्छा, काय वाटतंय कोल्हापूरमध्ये एकूणच राजकीय समीकरण नाही पण फर्स्ट वोटर म्हणून तू काय बघून वोट करणार आहेस? कुठले मुद्दे बघून वोट करणार आहेस? माझं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणूक ही देशाचं सरकार निवडणारी निवडणूक असते आणि देशाचं सरकार म्हणजे जे राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय होतात ते आपल्या सर्वसामान्य म्हणजे संपूर्ण देशभरातील लोकसंख्येच्या जनतेच्या जीवनावर प्रत्यक्षरित्या परिणाम करत असतात. त्यामुळे देशाचं सरकार निवडताना माझं असं म्हणणं आहे की बाबा लोकलचा उमेदवाराचा चेहरा किंवा लोकलची समीकरणं किंवा कारखान्याचं आणि डेअरीचं राजकारण न बघता गटातटाचं राजकारण न बघता जातीपातीचं राजकारण न बघता देश पातळीवर कोण चांगलं सरकार देऊ शकते हे बघून मतदान केलं पाहिजे. मग यामध्ये आपण बघू शकतो की गेल्या 2014 पासून जर आपण बघितलं तर शिक्षण क्षेत्रात मला असं दिसतंय की खूप चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. म्हणजे साधे उदाहरणं घ्यायची झाली तर 2014ला संपूर्ण देशात फक्त 14 IITs होत्या. त्या IITची संख्या वाढून आता 28 झालेली आहे आणि अजून 16 IIT ज्या बनत आहेत. त्यासोबतच संपूर्ण देशात फक्त एकच एम्स कॉलेज होतं पण आता जवळजवळ 16 एम्स कॉलेज बनलेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आणली त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे जे गांधीजींचं म्हणणं होतं की बाबा शिक्षण हे रोजगार देणार असावं, ते फक्त असं पाट्या टाकायचं काम नसावं. म्हणजे जे लॉर्ड मॅकॉले होता इंग्रजांचा अधिकारी त्यांना भारतामध्ये कारकून तयार करणारी शिक्षण पद्धती आणलेली होती ती 75 वर्षानंतर आता बदलून खऱ्या अर्थानं भारतीय शिक्षण पद्धती न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या रूपाने आणलेली आहे. त्यानंतर आपण बघतो की जे आपले नीटचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी असतात त्यांना रशियासारख्या ठिकाणी युक्रेनसारख्या ठिकाणी MBBS करायसाठी जायला लागतं कारण की आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे आणि मेडिकल कॉलेजची संख्या सुद्धा खूपच कमी आहे. तर आता या सरकारनं असं धोरण आणले की प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक मेडिकल कॉलेज असणार आहे. त्यासोबतच बाकी जे IIM MBA जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात वाढ होत आहे आणि अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे जे विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करून देईल. दुसरा मुद्दा आपण बघू शकतो की उद्योग क्षेत्रात तर बिझनेस क्षेत्रात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सरकारनं फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणलेले आहे. चांगल्या पद्धतीचं जागतिक स्तरावर संबंध निर्माण करून चांगली फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे. त्यासोबतच भारतीय लोकांना स्टार्टअपला प्रोत्साहन दिलेलं आहे. मुद्रा योजना असेल, त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, अशा गोष्टींमधून खूप चांगल्या पद्धतीनं स्टार्टअपला
प्रोत्साहन देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आपण ह्याच्यात बघितलं, अर्थव्यवस्थेत बघितलं तर पूर्वी आपली अर्थव्यवस्था ही जागतिक पातळीवर 10 नंबरला होती, पण आता ती 5 नंबरला आणि 3 नंबरला येण्याच्या दृष्टीनं वाटचाल करताय. 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीनं आपलं आता देश सध्या वाटचाल करताय. त्यानंतरचा मुद्दा हा मी असं मानतो की सगळ्यात महत्त्वाचा या दृष्टीनं आहे माझ्या दृष्टीनं, की सांस्कृतिक पुनरुज्जीवन म्हणजे कल्चरल रिवायवलिझम. म्हणजे आपल्या देशाची जी एक लॉस्ट ग्लोरी होती, लॉस्ट ग्लोरी म्हणजे आपल्या देशाचं एक सांस्कृतिक वैभव होतं, आपला एक राष्ट्र एक परम वैभवाला होतं. तर या सगळ्या राजकीय दृष्टीने एकूणच विकास कामं आणि जी धोरणं जी तू आता सांगितलेली आहेत ती राबवली गेलेली आहेत आणि पुढे देखील राबवली जाणार आहे असं तुझं मत आहे. खूप चांगलं मत आहे आणि विजन वाईज तू पण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे दिसत आहे आणि या सगळ्या माहिती तू ठेवलेली आहे. अजून यामध्ये एक मुद्दा आहे, विरोधी पक्ष असा आरोप करतोय की बाबा डेमोक्रेसी धोक्यात आलेली आहे. तर एक लॉचा म्हणजे संविधान बदललं जाऊ शकतं किंवा डेमोक्रेसी लोकशाही धोक्यात आलेली आहे. तर एक लॉचा विद्यार्थी म्हणून मला यावर माझी एक टिप्पणी करायची आहे की बाबा संविधान कसं काय बदललं जाऊ शकतं, संविधान बदललं जाऊ शकतं म्हणजे काय ते नेमकं विरोधी पक्षानं स्पष्ट करायचं. कारण की ऍक्च्युली आपण जे सरकार निवडून देतोय त्यांचं कामच असतं की छोट्या मोठ्या घटना दुरुस्त्या करणं. भाजप सरकार सत्तेत यायच्या आधी ऑलरेडी 99 घटना दुरुस्त्या 2014 पर्यंत झालेल्या होत्या आणि जो मूळ गाभा आहे संविधानाचा तो कोणच बदलू शकत नाही, हे सुप्रीम कोर्टानं ऑलरेडी स्पष्ट केलेलं आहे की संविधानाच्या मूळ गाभ्याला कोणच हात लावू शकत नाही. मग छोट्या मोठ्या काळानुरूप, कारण शेवटी आपले कॉन्स्टिट्यूशन हे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे आणि काळानुरूप प्रवाहानुसार आपल्याला त्यात थोडंफार बदल करणं आवश्यक आहे. ते बदल करण्यासाठीच आपण सरकारला निवडून देत असतो. पण जे संविधानाची बेसिक मूल्य आहेत म्हणजे लिबर्टी, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी त्याला कोणी हात लावू शकत नाही, हे सुप्रीम कोर्टानं ऑलरेडी हे स्पष्ट केलं आहे. त्यासोबत अजून एक मुद्दा की आर्टिकल 356 जे आहे, जे चालू असणारं सरकार बहुमतात सरकार पाडून तिथं राष्ट्रपती राजवट लावण्याची केंद्र सरकारला मुभा देतं. तर काँग्रेस सरकारच्या काळात काँग्रेसच्या पंतप्रधानांनी त्या आर्टिकल 356चा 90 वेळा वापर केलेला होता. त्यातला 50 वेळा वापर हा एकट्या इंदिरा गांधींनीच केलेला होता. पण 2014 नंतर ज्यांना विरोधी पक्ष डिक्टेटर म्हणतो म्हणजे त्या हुकुमशाह म्हणतो, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या आर्टिकल 356चा एकदा सुद्धा वापर केलेला नाही. मग यावरून स्पष्ट होते की खरोखर कोण डिक्टेटर आहे आणि कोण लोकशाहीचा समर्थक आहे. खूप खूप धन्यवाद, खूप चांगली माहिती दिली तू. दादा तुझ्याकडे येणार आहे. एकूणच हा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे. लोकशाही धोक्यात आहे असं सातत्याने बोललं जात आहे, बरोबर. लोकशाहीबद्दल असे आरोप देखील केले, म्हणजे स्टेटमेंट देखील आले होते. एका नेत्याने सभेत बोललं देखील होतं की आपल्याला लोकशाही बदलायची आहे. मात्र असं लॉ स्टुडंट असताना तुला वाटते का लोकशाही बदलू शकते? लोकशाही बदलणं सोपं नाही माझ्या मताप्रमाणे. तरी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्यात कुणाच्यात धमक नाही आली अजून इतकी की ते संविधान बदलू शकतं. पण हा ठीक आहे, बरोबर आहे, काही गोष्टी अशा होत आहेत देशामध्ये की ज्या व्हायला नाही पाहिजेत. ज्या काही घटना दुरुस्त्या होत आहेत, ज्या घटना दुरुस्त्यांचा असा अर्थ होतो म्हणजे जर घटना दुरुस्ती पाहिलं गेलं तर सुप्रीम कोर्टाचे जे काही जजमेंट्स येतात ते जर फेवरमध्ये नसतील तर ते ओव्हरटर्न करण्यासाठी कायदे मंडळामध्ये आपल्या विधिमंडळामध्ये ते बदलले जात आहेत. तर मग ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि जे काही सामान्य जनतेला वाटतं ते तर बरोबर आहे. कायद्यानुसार होत आहेत का नाही होत? कायदा आहे ना, कायद्यानुसार होत आहेत, पण त्या जर सुप्रीम कोर्ट जर आहे तर सुप्रीम कोर्ट पण एक अथॉरिटी आहे ना. जर सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या सरकारच्या बाबतीत एखादा निर्णय दिला होता तर तो चुकीचा होता का असं सरकारचं मत आहे का? सरकारने लगेच त्याच्यावरती बिल आणले आणि तो निर्णय ओव्हरटर्न केला. त्यानंतर तुम्ही हा मुद्दा घ्या इलेक्शन कमिशनचा. काय गरज होती? सुप्रीम कोर्टाने एक समिती स्थापन केली, त्यात चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ऑपोजिशन लीडर, प्राईम मिनिस्टर होते, 3 जण होते. ठीक होतं ना, 3 अनबायस व्यक्ती राहिल्या असत्या तर चीफ इलेक्शन कमिशनरची निवड सुटसुटीत झाली असती. पण तसं न करता सरकारने याच्या विरोधात पण एक बिल आणलं आणि काय केलं की त्याच्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर टाकला आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया काढून टाकले. म्हणजे तुमचा चीफ जस्टिस ऑफ इंडियावरती विश्वास नाहीये का? कॅबिनेट मिनिस्टर तुम्ही टाकता. आणि राहतो प्रश्न की बाबा लोकशाही सर्वांना वाटते, पण मी स्वतः तुम्हाला सांगतो सर, मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. 2014 पासून शेतकऱ्याची इतकी बिकट परिस्थिती. उदाहरण घ्या, मी बारामती लोकसभा मतदारसंघात मिळतो. अजितदादा आमचे म्हटले 8 महिन्यापूर्वी की आम्ही पक्ष बदलतोय का, तर आम्हाला विकास करायचा आहे. त्यांना विकास करायचा होता. ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस माझी तर स्वतःच्याकडे गाय आहेत, दूध असतं आमचं, तर 34 रुपये लिटरने दूध जात होतं. आज 24 रुपये लिटर दूध आहे आणि जर तेच दूध जर पुण्यात घ्यायचं म्हणलं तर 27 रुपये अर्धा लिटर आहे आणि आमचं 24 रुपये लिटर घरी जातं. म्हणजे माझे आई बाप्पा, माझे जे आई वडील आहेत, माझे आई वडील आहेत, त्या वडिलांना जर शिकवायचं असतील मुलं तर त्यांनी कोणाकडे बघायचं? से फॉर एक्झाम्पल जर 40 लिटर रोजचं दूध जात असेल, जर त्यात 10 रुपये तोटा झाला तर रोजचा 400 रुपये तोटा झाला. 400 रुपये तोटा म्हणजे 10 दिवसात 4,000, महिन्याचे 12,000.
तुम्ही 6,000 आम्हाला देऊन काय करता ना? जर तुम्ही 2,000 रुपये PM शेतकऱ्यांचं पिळवणूक होत आहे असं आपण सातत्याने बातम्यांमध्येही पाहिलेलं आहे. परिस्थिती ग्राउंडवर देखील रिपोर्ट केली गेलेली आहे. आपण आता पुन्हा जाऊया, पण थोडक्यात बोलूया. संविधानाबद्दल अनेकदा शब्द काढले जात आहेत, मात्र घटना दुरुस्ती ही कायद्यानुसार होत आहे. तरी देखील असं का बोललं जातं की सगळ्यांना संविधान बदलायचं किंवा संविधान धोक्यात आहे? एक गोष्ट आधी क्लिअर करू इच्छितो. लोकशाही बदलणं किंवा संविधान बदलणं हे सोपं काम नाहीये. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं याच्यावरच एक असं विधान आहे की कुठल्याही देशाचं संविधान कितीही चांगलं असू द्या, परंतु ते जर राबवणारे वाईट असतील तर ते संविधान वाईट ठरेल. आणि संविधान कितीही वाईट असू द्या, पण ते राबवणारे जर चांगले असतील तर ते संविधान सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट ठरेल. मग खऱ्या अर्थानं आज ह्या देशामधलं जे चांगलं संविधान आहे ते राबवणारे थरच चांगले आहेत की थरच वाईट आहेत, हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर पडलेला आहे. आणि संविधानाचा जो मूळ ढाचा आहे तो कधीच बदलला जाऊ शकत नाही, परंतु त्यामध्ये अमेंडमेंट केले जाऊ शकतात हे देखील माहिती आहे. डॉक्टर आंबेडकरांचा जेव्हा इंटरव्ह्यू देण्यात आला होता आणि तेव्हा त्यांना प्रश्न एक करण्यात आला होता की डॉक्टर आंबेडकरांना असं विचारण्यात आलं होतं त्याच्यामध्ये खरंच लोकशाही डेमोक्रेसी राहील. तेव्हा आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की या देशामध्ये डेमोक्रेसी ही फक्त नावापुरतं राहील. इथले जे धनाढ्य लोक आहेत, ते नेहमी इथल्या